मित्रांनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. जय भवानी जय शिवाजी हे वाक्य तर तुम्ही कायमच ऐकता, पण हे फक्त एक घोषवाक्य नाहीये, तर ते स्वराज्याच्या ध्येयाची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाहीये, तर ते महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं आस्थेचं केंद्र आहे. ते इतिहासात फक्त एक योद्धा नव्हते, तर ते एक देशभक्तीचं प्रतीक आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की ते 4 शब्दात सांगून संपण्यासारखं नाही. सांगतो मित्रांनो, 1526 मध्ये बाबर पहिल्यांदा भारतात आला आणि त्याच्यासोबत आलं मुघल साम्राज्य. तेव्हापासून 1857 पर्यंत एकूण 300 वर्षात 21 मुघल राजांनी भारतावर राज्य केलं आणि मुघलांविरुद्ध सगळ्यात मोठा वाटा होता शिवाजी महाराजांचा. त्यांच्या पराक्रमांनी मुघल साम्राज्य हादरवून टाकलं. त्यांनी प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड दिलं, कारण त्यांच्या धैर्याला, त्यांच्या धाडसाला कधी मर्यादा नव्हती. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, शिवाजी महाराज भारतीय नौसेनेचे जनक आहेत. त्यांनी सर्वात पहिल्यांदा भारतात आरमार्ग स्थापन केलेलं. त्यांनी भारताला दिलेली ही एक मौल्यवान भेट आहे. बॉस्टन युनिव्हर्सिटी, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इथे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा एक सेपरेट विषय शिकवला जातो, ज्यात दूरदृष्टी, कॉन्फिडन्स, लीडरशिप, योग्य सहकाऱ्यांची निवड कशी करायची, शांतीपूर्वक निर्णय कसे घ्यायचे, व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट, अशा अनेक गोष्टी, अनेक स्किल्स त्यातून तिथल्या मुलांना शिकवले जातात. शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला शिकवतात की नेतृत्व हे सत्ता मिळवण्याचं साधन नाही, तर ते सामाजिक सेवा आणि न्याय याच्यासाठी आपण वचनबद्ध असलं पाहिजे. आज त्यांच्या विचारावर चालणं आणि त्यांचे विचार आपल्या आयुष्यात आणणं हीच त्यांना एक खरी मानवंदना असली पाहिजे. आज ते फक्त मराठी माणसामध्ये जिवंत नाहीत, तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते एक आदर्श आहेत, ज्यांनी त्यांना समजलं, त्यांच्याबद्दल वाचलं आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात ते आज पण जिवंत आहेत. जय महाराष्ट्र.